नाही चला 4 बीच झालेले आहेत, जरा फास्ट खेळायचंय नंतर मग दुर्वास बघितलं ना 5 नंतर मैदानावर अंधार सावट होतो, अंधारात सावट पसरतं. सामना सुरू होतो. सेमीफायनलची मॅच. गोलंदाजी मार्क होतो. पहिलं षटक घेऊन यावेळेला आपण पाहू शकता वैभव येतोय. ओ पहिला चेंडू पुलच्या माध्यमातून पाठवून दिला या बैला आपण, तर लॉंग लेगच्या दिशेने चेंडू निघून जातो वेगाने या बैला. चौकाराने खातं उघडलंय. वैभव गोलंदाजी मार्कवर. पंच वाईट चिकून करतात. धावसंख्या दाखल करते 1 ने पुढे सकते 5 धावा. लारा आणि आपण पाहू शकता बॅटर अनिल. फटका चांगला या बेला मिड ऑफच्या डोक्यावरना पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू सीमारेषा पार. चौकार. माझा आत्मा तुझ्या वैभव गोलंदाजी मार्कवर. स्विच करण्याचा प्रयत्न केलाय. कॉर्बियनचा अपील झालाय यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. बघा किती वेगाने अपील केलं जातं यावेळेला आपण पाहू शकता. यष्टीरक्षक भावेच्या माध्यमातून वैभव गोलंदाजी मार्कवर शकला. अनिल. ओफ सुरेख फटका. इनसाइड आउटचा लाजवाब फटका. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय सीमारेषा पार. चौकार. तेरा धावा दाखल करतो आपण पाहू शकता. अनिल खूप चांगली बॅटिंग करतो. क्लास बॅटिंग असताना दाखवली आज आजच्या दिवसात. अनिलच्या माध्यमातून एक डावखुरा लेफ्टमर खूप चांगला आक्रमक बॅटिंग करतो. लेफ्टमर आहे. ऑन साइडला टर्न केलाय. चेंडूला पाठवून दिला या बेला स्क्वेअर लेग रिजन मधून. पंचांचा इशारा षटकार. एक चेंडू बाकी. अजून संदीप एक चेंडू बाकी. 19 आले आहेत. जरा फास्ट खेळायचं आहे कारण का अजून एक मॅच बाकी आहे. म्हणजे ह्या इथून नंतर अजूनही 23 षटकांचा खेळ बाकी आहे.
वैभव गोलंदाजी मार्कवर टाकला. अनिल खूप चांगली बॅटिंग करतोय. स्विच हिट केलंय, पाठवून दिलंय चेंडूला. या वेळेला आपण बघितलं पॉइंट सीमारेषा पार. धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकतो. 23 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावा दाखल करते प्रशासन आपण पाहू शकता. भावेशाला गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकात वैभवच्या 23 धावा आल्या. आक्रमक बॅटिंग केली. आजचा दिवस अनिलने गाजवला. खूप चांगली बॅटिंग करतोय तो. कव्हरला देखील फटके खूप चांगले मारले त्याने. पुलचे देखील फटके दाखवले. स्विचच्या माध्यमातून देखील आपण तर धावा त्याने जमवल्या. फास्ट खेळायचं जरा. नाही 100 खूप खूप धन्यवाद. ना 6 चेंडू 6 षटकांमधले बघा चेहऱ्यावरती आनंद खूप आहे त्यांच्या. त्याची व्हिडिओ बनले असते आणखीन मजा आली असती. भावेश पाकपुढे गेला, पंच केला, पूल केला. या वेळेला पाठवून दिला चेंडूला स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर. काय दर्जेदार फटका होता प्रशासन. बॉडीचा बॅलन्स बघा ना किती संतुलित राखला आणि पाठवून दिला चेंडूला. या वेळेला आपण तर स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर. धावसंख्या 29 धावा. बावेश्वरती हल्ला चढवले वेळेला लाराने. लारा आणि अनिल खूप चांगली बॅटिंग करतायत. पुन्हा शपल झाले, हुक केलाय. पंच नोटची खून करतायत. चेंडू चालला या वेळेला सीमारच्या बाहेर. षटकार. एकूण 7 धावा. येणारा चेंडू फ्रीट. छत्तीस धावा. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. येणारा चेंडू फ्रीट. भावेश पाहिजे तर काय करतोय. लाराने काय बॅटिंग केली. जबरदस्त बॅटिंग. मॅच बॉल आलाय बघा. मॅच बॉल येते. भावेश गोलंदाजी मार्कवर. देसाईगाव एंड करू स्ट्रायकला लाराला आपण पोहोचता. ओ शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. वेगवान चेंडू होता. या वेळेला आधीच स्ट्रोक खेळून मोकळे झाले होते. आता दाखवतायत कशा प्रकारे आपण त्याला खेळायचं होतं. 36 धावा धाव फलकरती आपण पाहू शकता. सलील चौधरी आणि मिलिंद चौधरीला धन्यवाद देऊ आपण. हो बाकड जाऊन पुन्हा कट करतो त्याला. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. 2 चेंडू डॉट गेले आहेत. भावेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करतोय. सायकलला बॅटर लाराला आपण पाहू शकता. भावेश तुलारा ऑन साइडला वळवला चेंडूला. एका हाताने लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला पाठवून दिला. यावेळेला सीमारेषा पार. काय जबरदस्त बॅटिंग केली लाराच्या माध्यमातून. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 40 धावा. जबरदस्त बॅटिंग केली जाते.
साईडला टर्न केलं, एक धाव कंप्लीट केले ते. एक्केचाळीस धावा. दुसरं षटक प्रगती पथावर. अनिल स्ट्रायकर आलाय. त्याचं भावेश आता काय करतोय. क्षेत्ररक्षण थोडस बदल केलं जाते यावेळेला. एक क्षेत्ररक्षण फाईन लेगला आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण थोडस स्कोअर लेगला डीप मध्ये आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण 30 सर्कल मध्ये मिडॉनला पाहू शकता. शॉर्ट विकेटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. आता मिड विकेटला डीप मध्ये केलं जातंय. एक शॉर्ट लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. उडवला यावेळेला. फटका चांगला आहे. धावा किती मिनिटात पाहायचं. पंचांचा इशारा होता यावेळेला. चौकार. का 23 म्हणजे 45 धावा धावफलकातील लागल्या आहेत. विशाल आलाय. चला जरा फास्ट घ्यायचं जरा. सर्व खेळाडूंना विनंती, अजून एक मॅच बाकी आहे, ती देखील 6 षटकांची खेळायची असेल तर तुम्ही जरा फास्ट घ्या. विशाल येतो गोलंदाजी मार्कवर. साकेल लाराला आपण पाहू शकता. लाराने खूप चांगला खेळ केलाय. 45 झाल्या 2 षटकामध्ये. बागपड गेलाय यावेळेला. पंच केलाय. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला. आपण तर डीप मधनं चेंडूला फीड करतोय. चेंडू थोडस प्रसाद सर मित्र म्हणले आता वाईड चेंडूला छेडछाणी केली यावेळेला. से 40 धावा. विशाल राईट अप राऊंड दगड मारा करतोय. चेंडू पंच केला यावेळेला. चेंडू वेगाने चालला एक षटकावरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय पण आउटफील्ड फास्ट आहे. थांबवलं पायाने. थोडस गती कमी झाली यावेळेला. 3 धावा इथून कंप्लीट केले. 49 धावा दाखल करते. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. उडवला यावेळेला. उंच गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय स्कोअर लेगवरना. गुड कॅच. बॅटर बाट. 49 धावांची भागीदारी तोडण्यात अखेरकार विशालला यश मिळालंय.
आपल्या शेवटच्या सत्रामध्ये समजलेत करा. प्रथम पारितोषिक 30,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 20,000 रुपये. विशाल पुढे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला रोहित. उडून लिडी घ्यायची झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. भावेशने खूप चांगला झेल घेतला. बॅटर बाद होतोय. चेंडू 49 झाले आहेत. विशाल विकास उडवला. यावेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. गुड कॅच. नाही झेल पकडला पण बघा स्वतः खेळाडू सांगतो की मी षटकाराच्या पलीकडे गेलो. पाय माझा लागलाय आणि षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते. आपण पाहू शकतो 55. नाही असे प्रामाणिक खेळाडू पाहिजेत. तीन षटकाचा खेळ संपलाय. धावा दिल्या. धाव फलकर ते आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता सिद्धिविनायक संघ 55. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू मध्ये किती धावा केल्या आहेत या जाणण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा. या तीन षटकासाठी आमचे साथी समालोचक प्रसाद सर यांच्याकडे धन्यवाद. सचिन आहे बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकिंग असेल तो अनिल. धावसंख्या 55. करंट रन रेट खूप चांगला आहे 18.33. आणि याच रन रेटने जर बॅटिंग केली तर 100च्या पलीकडे मजल मारेल सिद्धिविनायक 11 हा संघ. एक फाईन लेग ठेवण्यात आलाय डीप मध्ये. एक लॉंग लेग आहे. स्क्वेअर लेग आहे. जवळून सडकतो मिड विकेटला. आणि एक लॉंग ऑन ठेवण्यात आलाय. तो एक मोठा गॅप त्या ठिकाणी ठेवण्यात आलाय तो अनिल साठी. सचिन पहिला चेंडू. रिव्हर्स अटेम या ठिकाणी. आणि काय होतंय या ठिकाणी सचिनने पहिल्या चेंडूवर रॉंग शॉट सिलेक्शन बाय अनिल आणि कॉर्ड बिहाइंडच्या स्वरूपात बाद. सचिनला बोललाय तो म्हणजेच अजय सिंग. आता चांगले फलंदाज बाद झालेत बघायचं आता मिडल ऑर्डरवर खूप मोठी जबाबदारी आली आहे बॅटिंग साठी. बॉल फुटलाय. आता अज्जू ग्राउंडच्या आतमध्ये आहे. बॅट चेंज करतोय. या जोडीने कमीत कमी अजून एक 20 ते 25 धावा तरी जोडायला हव्या जेणेकरून एक चांगली टोटली ते उभी राहील. बघायच्या मैदानावर काय उत्तर देणार आहे तो आईसाई 11. या दोन संघांमध्ये तिसरा सामना झाला होता आजच्या दिवसामध्ये जिथे सिद्धिविनायक या संघाने सामना जिंकला होता. पहिल्याच टप्प्यामध्ये त्याने बॅटिंग सुद्धा केली होती. स्ट्रायकिंगला अज्जू.
ऑन साइडला बघायचंय वॅकेंट एरिया आहे की नाही. हो, त्या ठिकाणी आपण बघतो अप्रतिम फटका बघायला मिळतोय. सीमारेषेबाहेर षटकार. आपले काही खेळाडू उभे. सौरभ, आपण आपले जरा त्या ठिकाणी जरा थांबून तिथे जाऊन थांबायचं आहे. जे ठिकाणी चेंडू जातोय तो चेंडू लगेचच पाठवून द्यायचा ग्राउंडच्या आतमध्ये. या षटकारामुळे धावसंख्या 61. सचिन राऊंड विकेट असा अज्जूच्या समोर. ऑन साइडला पुलचा फटका. त्या ठिकाणी वॅकेंट एरिया आहे. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार. सीमारेषेबाहेर दर्जेदार चौकार. हो 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 हो, टिपिकल शॉट. व्हॉट अ कनेक्शन. ब्युटिफुल स्ट्रोक. सीमारेषेबाहेर नो बॉलचा इशारा आणि षटकार. $72 ऑन द बोर्ड आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. पुलचा फटका त्या ठिकाणी मिड विकेटला एक्झिक्यूट केला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषेबाहेर दर्जेदार चौकार. अक्षय तायडे या षटकांतर कमेंट्स आपण निश्चित त्यांच्याकडनं जाणून घेऊया. या षटकाबद्दल जाणून घेऊया. सचिनचा षटक. हो, हा चेंडू चांगला होता. षटक समाप्त होत आहे. या षटकामध्ये आपण जर बघितलं तर 3 षटकार 2 चौकार 1 नो बॉल. भरपूर काही घडलं या षटकामध्ये. 55 धावा धावफलकावर होत्या. धावसंख्या 83 आपण बघत आहोत जे अंकित झाली धावफलकावर. 28 धावा. अक्षय काय म्हणशील? पहिल्या चेंडू मात्र एक सेट बॅट्समॅनची विकेट आणली होती आणि त्यानंतर जणू काही हातामध्ये बॅट नाही गदा घेऊन उतरलाय अज्जू ग्राउंडच्या आतमध्ये. षटकार चौकार षटकार चौकार हीच भाषा बोलते त्याची बॅट. काय म्हणशील बॅटिंग मध्ये षटकाबद्दल?
नक्कीच त्याची बॅटिंग चांगलीच बसणं, पण यांच्या टायमाला विकेट गेलं तर त्यांनी कमबॅक करायला पाहिजे होतं, पण तसं काही झालं नाही आणि रन झाले अजून. एकदम बरोबर बोलला अक्षय. हा एक मोमेंटम तुम्हाला मिळाला होता जेव्हा तुम्ही ची विकेट काढली मैदानावरती, म्हणजे अनिलची विकेट काढली, तो मोमेंटम शिफ्ट झाला होता. पण तसं काही झालं नाहीये. ग्राउंडवर अजयने हे दाखवून दिलं की जरी अनिल बाद झाला हरकत नाहीये. मागच्या दोन्ही मॅचमध्ये अनिलने बॅटिंग केली, आता अनिल आउट झाला हरकत नाहीये, आता आमची जबाबदारी आहे, आम्ही बॅटिंग करून ते अजूनही दाखवून दिलं ग्राउंडच्या मध्ये. चला 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे, मॅच सुरू करा. धावसंख्या 83 धावा धावफलकावर आहेत, 84, म्हणजे तब्बल 29 धावा खर्च केल्यात. हा चेंडू उंच गेलाय आणि लांब लचक गेलाय की काय, आणि हो गेलाय, फटक्याचा चटका लागलाय, सीमारेषेवर षटकार. मारला, डावसंख्या डायरेक्ट 90. स्ट्राईक एंडला पण तो विशाल, एक छोटे खाणी खेळाडू बटुक मूर्ती, पण 2 षटकार. फास्ट 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 केला, टाइम कमी आपल्याकडे. 37 झालेत, अजूनही एक षटक, एक पूर्ण इनिंग बाकी आहे, एक षटक बाकी आहे. मला असं वाटतं या ग्राउंडवर आपण बघतो, जसं भाऊने उल्लेख केला की काळोख लवकर पडतो, बहुतेक आपल्याला षटकं कमी करावी लागतील, पण जर वेळ उरला तर आपण लवकर 6 षटकांचे सामने खेळू, जरा फास्ट खेळायचा आपण. भावेश शिंदे ऑन ड्राईव्ह, चेंडू लॉंगरला, चेवर कवरेल, खरा फिल्डिंग, गरीबी मी आटा गेला. आधीच धावा भरपूर आहेत आणि फिल्डिंग टीमचे अक्षरशः खांदे झुकलेत बाळू असं वाटतंय. चेंडू हातातला बॉल त्यांच्या हाताने सुटतोय. विकास त्या ठिकाणी होता. चेंडू सुटल्यानंतर पुन्हा स्ट्राईक एंडला फलंदाज पोहोचतोय, 2 धावा कंप्लीट करतोय विशाल. धावसंख्या पुरती ती 92 वर. ऑप्शनच्या बाहेर स्लाइस केलाय, गलीमधून काढलाय, चेस सुरू आहे, चेंडू थांबत नाही त्या ठिकाणी, सीमारेषेबाहेर चौकार. शंभरी गाठणार असं दिसतंय सिद्धिविनायक इलेव्हन संघ. समोर ऑफर केला फटका, त्या ठिकाणी विकास आहे, पण विकास काही करू शकत नाहीये, आणि त्याचबरोबर 100 धावा पूर्ण, 100 कंप्लीट फॉर सिद्धिविनायक. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॅटिंग. 3 षटकाखेर 57 धावा होत्या. अशा तरीके रेकॉर्ड ब्रेक झालाय, 100 धावा झालेल्या आहेत. रेकॉर्ड ब्रेक, 3 षटकाखेर 57 होते, तेव्हाच वाटलं होतं की म्हटलं कुठेतरी हा धावा. चेंडू ऑन साइडला, व्हॉट अ शॉट, अँड इट ए ड्रॉप ड्रॉप ड्रॉप, सीमारेषे बाहेर चौकार. मेन्यू होता घी राईस. हा घी राईस म्हणजे हात धुतले तरी हाताला भरपूर घी लागलेलं होतं. मला असं वाटतं घी राईसचा नाश्ता इथे केला त्या फलंदाजाने, त्या खेळाडूने. हाताला घी त्याच्या अजूनही लागलंय, हे बघा तेच बघायला मिळतंय. चेंडू आता येतच नाहीये. ब्रेड बटरचा नाश्ता केलाय भरपूर, हाताला ब्रेड आहे अजून, बटर ब्रेड बटरचा नाश्ता, ब्रेड अजून ब्रेड नंतर आपण बघतोय बटर हाताला अजूनही आहे. झेल सुटला ना, चेंडू सुटला हातातून. या 2 धावा इथे ऍड करूया धावफलकर. मला सांगतो गुणसंख्या केली, धावसंख्या अंकित झाली आहे 106 धावा. या षटकामध्ये खूप मिस फिल्डिंग झालेली आहे सर, म्हणूनच एवढ्या धावा झाल्यात. मिसफील्ड, कॅच सुटल्या, चेंडू हातातून सुटले. समोर आपण एक चौकार बघितला, ते सुद्धा झेल सुटला होता त्या ठिकाणी. एका षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि दोन्ही फलंदाज चांगल्या टच मध्ये आहेत. बाळू खूप चांगली बॅटिंग करते, दोन्ही फलंदाज चांगला परफॉर्म करतायत बॅट मधून.
ऋतिकला साठी पारितोषिक आलेलं आहे. जर हॅट्रिक कंप्लीट केली तर 5,000चं कॅश प्राइज दिलं जाईल त्याला. 5,000 रुपये ह्या विकेट हॅट्रिक साठी ऋतिकसाठी. स्ट्राईक एंडला अज्जू. हायएस्ट टोटल ऑफ द टुर्नामेंट 106. 106 धावा आणि 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सामना सुरू करा. 441 झालेत. शेवटच्या टप्प्यात भरपूर षटकं कमी करावी लागतील लास्ट मॅचला. मागच्या दोन्ही मॅच मध्ये भरपूर वेळ गेलाय. पहिले 3 ते 4 सामने परफेक्ट टायमिंगवर समाप्त झाले होते. मागच्या सामन्याला वेळ गेलाय, या सुद्धा सामन्याला वेळ भरपूर गेलाय. सामना सुरू करा. ऑन साइडला तिथे एक्झिक्यूट केले चेंडू स्क्वेअर लेग मध्ये. पहिला चेंडू चांगला हाताळला आणि चेंडू त्या धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू आणि अजय सिंग पहिला निर्धाव चेंडू खेळतोय. आतापर्यंत 3 षटकार आणि 2 चौकार मारले होते अजयने 5 चेंडू मध्ये. ओ अप्रतिम डिलिव्हरी, यॉर्क लाईन, व्हॉट अ डिलिव्हरी. ऋतिक विकेट काढतोय, फलंदाज बाद होतोय अजय सिंग. मध्ये जज करतोय, झेल होणार. फलंदाज बाद, बॅक टू बॅक विकेट वर ऋतिक. आणि बाउसरला उत्तर दिलंय. लॉंग लेग मध्ये चेंडू जातोय निघून आणि सीमारेषेबाहेर चौकार. हा चेंडू बीमर आहे. नो बॉल. पंजा खोललाय पंचांनी. नो +5. फ्रीड बॉल. ओ व्हाट अ शॉट. गगन बेदी, गगन चुंबी, हाय व्होल्टेज शॉट. सीमारेषेबाहेर षटकार. ब्रेकच केला या संघाने. आय थिंक मॅच बॉल आलाय. चला मॅच सुरू करा. असू देतो बॉल. लास्ट बॉल टू गो. धावसंख्या तब्बल 121, 122. मागे जातो चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मिळती एकच धाव. धावसंख्या 123 आणि 124चं लक्ष असेल ते आईसा 11 या संघासमोर. 124 टू विन फॉर आईसा 11. अक्षय रेकॉर्ड ब्रेक झालाय. आज आपण ते रेकॉर्ड बघितले. एका ठिकाणी बघितलं की 88 धावा 89चं लक्ष होतं. त्यानंतर आपण बघितलं की मैदानावर
अजून एक रेकॉर्ड झाला होता ते म्हणजे 83 धावा कुठल्या होत्या, 84चं लक्ष होतं, पण हा तर सगळ्यात मोठा रेकॉर्ड आहे. 123 धावा कुठण्यात झालाय आणि 124चं लक्ष आहे आईसाई समोर. त्यांनी फिल्डिंग केली सर, मिस फिल्डिंग केली, विकेट गेल्या. त्यांना पहिल्या स्टार्टिंगला रन आले, पण मध्ये विकेट गेल्या त्यांनी कमबॅक करायला पाहिजे होतं, पण तसं काय झालं नाही. त्यांना अजून रन्स मारले. 124 धावसंख्येचा पाठलाग आता करायचा आहे. जरा मॅच जरा लवकरात लवकर सुरू करा, आपल्याला फायनल मॅच सुद्धा खेळायची आहे. आता कमिटी त्यावर निर्णय घेईल की किती षटकांचा सामना असेल तो फायनल मॅचचा. पण तत्पूर्वी आपण वळूया या सेकंड इनिंग मध्ये, जिथे मात्र 124 धावा कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी 6 षटकांच्या सामन्यामध्ये. आणि रिक्वायर्ड रन रेट जाऊन पोहोचले तो जवळजवळ 21 धावा, 20.66. 21 धावा प्रति षटकामागे करायचे आहे. त्याचं चौथं समालोचन कॉमेंट्री पासून घेऊन येतील. ऐकूया लिजेंडरी कॉमेंटेटर बाळू पाटील यांचा आवाज. हॅलो भद्री यादव, कॉफी जरा कॉफी सरांना. हॅलो 124 धावांची गरज आहे. मोठा टार्गेट आईसाई संघासमोर. विशाल आपण तर सिद्धिविनायक संघाने इतिहास रचला टीपी आपण तर त्रिमूर्ती प्रीमियर लीग मध्ये. आतापर्यंत हायेस्ट मला वाटतं 108 वर्ष झाली, या 9व्या वर्षात आपण पदार्पण करतोय, पण ह्या सर्वात हायेस्ट धावा असतील. नक्कीच. पण एवढ्या वर्ष 6 वर नव्हते झाल्या, वर्ष आहे 6 वर्ष मॅच. नाही, 6 षटकांमध्ये जरी बघितलं तरी धावा भरपूर. नाही, आता इथून आई साई संघाला आपण तर आई साई 11 संघाला आता इथून आक्रमक बॅटिंग करायला नाही. 124 धावा धावफलकातील लागले आहेत. सुरुवात दमदार करावी लागणार आहे. चला बॅट्समन चला लवकर. चला 22.66च्या सरासरी धावा करायच्या आहेत. 20.66च्या सरासरी. चला लवकर. जावेद कुरेशी यांचे इथं आगमन झाले. चला सामना लवकरात लवकर चालू करावे. कोणी ती एकत्र येऊ नका. विकेट गेल्यानंतर सामना लवकरात लवकर चालू करावे. चला अनिल चव्हाण क्षेत्ररक्षण लावा लवकर. गोलंदाजी मार्कर आजी होते. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला करण. ओ पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून उडलाय. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पार. चौकार. आकाश वर्मा अजीव गोलंदाजी मार्कवर. मिडॉनला आता एक क्षेत्ररक्षण आणलाय. ओ डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचा होता. पडल्यानंतर चेंडू थोडासा टेकअप होतोय, पण वाईट शिकून करताय. 5 धावा दफल करते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. डॉट चेंडूची समाप्ती.
नाही एका आता झेल पकडलं तर पारितोषिक आहे सोयल आपण तर सोयल कडून सोयल आहे का सोयल आहे सोयल साठी पारितोषिक आहे प्रकाश सोनार आणि मोहित यादव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार डंकाकडून देखील अच्चू राईट आर्म राऊंड तिकडे मार करतो हा चेंडू उडवला यावेळेला टायमिंग चांगलं झालं का हो टायमिंग चांगलं झालंय चेंडू चालला यावेळेला सीमारेषा पार षटकार बारा धावा मिड विकेट आणि स्कोअरच्या मधून चेंडू गेला होता अज्जू राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय स्टॅकेला करंटला आपण पाहू शकता ओ ड्राईव्ह करायचं तर या बेला चेंडूला ड्रिल करून दाखवत आहे कशा प्रकारे आपण तर मिड ऑफ रिजन आणि एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मधून चेंडूला काढायचा होता 12 धावा दाखल अज्जू राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय पूल केला यावेळेला पाठवून दिलाय चेंडूला बॅकवर्ड स्कोअरला रिजन मधून चेंडू सीमारेषा पार चौकार आणि धावसंख्या वाढते जसं काय आपण कधी 16 दशकात आपण कधी 16 धावा आपण पाहू शकता पहिलं षटक प्रगती पथावर आहे एक सुरुवात चांगली गेली आईसाई 11 संघाने कारण का 124 धावांचे लक्ष्य पार करायचं आहे 21च्या जवळ धाव इथे गाठायचे खोल टप्प्याचा चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला क्षेत्ररक्षक येतो यावेळेला पण तर बद्री देखील आता काहीतरी बातचीत करतो का त्यांचा संघ देखील मेगा फायनल मध्ये पोहोचलाय एकने धावसंख्या वाढते दशकात आपण 17 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सब माल डब्बे में पचता गोलंदाजी मार्कवर कोण येतो अनिल येतो का पाहायचंय नाही अनिल गोलंदाजी करत नाही त्यामुळे गोलंदाज कुणाचा वापर केला जातो पाहायचा आता सर अनिल गोलंदाजी करतो त्याच्याकडे खूप कला आहे पण तो फेकी बॉलिंग टाकतो फेकीला चालणार फेकी चालणार नाही बाला आज मेंढा कटेगा पंकज येतो गोलंदाजी मार्कवर इथून चांगली बॅटिंग करावी लागणार संकेत आणि करणला टर्न चांगला आहे पण त्याला यांचे आगमन झालेत चेंडू बॅक पडायला कट केलाय सतरा धावा धावफल गती लागल्यात पंकज गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला आपण बॅटर पाहू शकता यावेळेला करण नो स्ट्राईकला संकेत 124 धावांचं लक्ष हो पूल केला यावेळेला पाठवलाय चेंडूला सीमारेषा पार आपण पाहू शकता स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून चेंडू सीमारेषा पार झालाय इथून अशा प्रकारची प्रशासर जरी धावा 100 आपण तर 24 करायचे आहेत पण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा नाही त्या अर्ध लक्ष्यापर्यंत तरी पोहोचण्याचा प्रयत्न करा लक्ष्य किती मोठे हे महत्वाचं नाहीये त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा पंकज पुढे गोलंदाजी मार्कवर स्टॅकेला आपण पाहू शकता पुन्हा एकदा करण साईडला चेंडू चालला राऊंडी ग्राउंडच्या माध्यमातून येतोय चेंडूला उचलतोय फेकी करतोय तोपर्यंत 1 धाव मिळते धावसंख्या आपण कधी 24 आणि अजून 100 धावांची गरज आहे 100 धावा करायच्या हो चांगला चेंडू सॉफ्ट टेनने चेंडूला फक्त पंच केला यावेळेला 1 धाव कंप्लीट केले 2 होत आहेत खेळाडू धावतायत हो चांगलं क्षेत्ररक्षण खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं 2 ने धावसंख्या वाटते धावसंख्या 26 नाही अमीन भाई पण मला वाटतं इन ऍक्शन मध्ये आहेत वाटतं खेळणार आहेत वाटतं
पाठवलाय चेंडूला यावेळेला आपण तर पंचांचा इशारा काय तर पाहायचा यावेळेला अंगण सीमारेषा पार षटकाराने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 6 ने पुढे सकते धावसंख्या 32 नाही 124 धावांचं जरी लक्ष तरी पण संकेत आणि करणी जोडी मात्र आक्रमक बॅटिंग करते पंकज राईट अप ऊर्ध्वकडे मारा करतो पिटू मधला षटक करतो हो चांगला चेंडू होता खोल टप्प्याचा कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय वरिष्ठ लागला चेंडू वेगाने चाललाय यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतं चांगलं क्षेत्ररक्षण होतं यावेळेला एकच धाव धावसंख्या 33 धावा दाखल करते आपण पाहू शकता तिसरं षटक कोण घेऊन येतो पाहायचं आहे इथून तेहतीस धावा सामना फास्ट खेळवा चला जरा फास्ट संदीप बाणी जरा आपण थोडस खेळाडूंना सूचना करा सूचना करा पप्प्या आलाय पप्प्या कट्टर 34 धावा दाखल करते पप्प्या आलाय गोलंदाजी मार्को स्ट्राईकला संकेतला आपण पाहू शकता एनडीसी संघ देखील मेगा फायनल मध्ये पोहोचलाय हो अनिल बघा जमिनीवर लोळण घेतोय 35 धावा दाखल करते 1 ने वाढते अबांत धावेने धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या 35 पंच केला यावेळेला जेलची शक्यता आहे सोहेलने प्रयत्नच केले नाहीयेत आणि चेंडू सीमारेषा पार चौकार एकोणचाळीस धावा धाव फलकाती लागल्यात चांगला चेंडू तर यावेळेला बॅकफुट गेले ते संकेत डॉट चेंडूची समाप्ती दे पप्प्या गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड कडे मारा करतोय फुटोजे ऑन साइडला वळवलं यावेळेला बॅकवर्ड स्कोअर गेला चेंडू चाललाय एक धाव इथे कंप्लीट केले होते एकच धाव मिळत संख्या धाव प्रगती 40 धावा तिसरं षटक प्रगती पथारे स्विच हिट करायचा प्रयत्न केलाय चेंडूला काढला यावेळेला कव्हर रिजन मधून चेंडू वेगाने चाललाय आउटफील्ड पास आहे आणि चेंडू अखेरकार सीमारेषा पार गेलाय संदीपचा इशारा चौकार चव्वेचाळीस धावा तिसरं षटक प्रगती पथावर आहे ती सरकारी पुढचा चेंडू पुणे बाग पड गेला पंच केला या बेला क्षेत्ररक्षक आल्यात लॉंग ऑफ वरून त्याला बीट करून चेंडू चाललाय का सीमारेषा पार पाहायचंय आणि अखेरकार चेंडू अडवण्यात यश मिळवलंय पण पंचांचा इशारा आलाय यावेळेला थांबवलंय तो पण सीमारेषा बाहेर जाऊन चेंडू थांबवलाय धावसंख्या दाखल 48 चांगली बॅटिंग करतात संकेत आणि आपण तर करण स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता यावेळेला चेंडू हवेत होता एक ने धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 49 धावा झाल्यात कारण 124 धावांचं लक्ष असताना 49 धावा दाखल करती लागल्या आहेत उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू 75 ची गरज आहे पण इथून या 75 धावा केल्या जातात की आपण तर सिद्धिविनायक संघ त्यांना रोखतोय कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतोय जाण्यासाठी जाऊया 3 षटकांनी आमचे साथी समालोचक प्रसाद सर यांच्याकडे धन्यवाद चला चला लवकर धन्यवाद
धन्यवाद बाळू पाटील. 18 चेंडू 75 ची गरज आहे. रिक्वायरमेंट 25. पहिल्या चेंडूवर खणखणीत उत्तर, सीमारेषे बाहेर षटकार. गुड शॉट. फलंदाज आहे तो सनील आणि पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. 6 धावा. धाव संख्या 55 धावा धावफलकर 55. सनील पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. पुल करायचा प्रयत्न. चेंडू आपण बघतो की लेगस्टिकच्या बाहेर. वाईट बॉल. दबाव गोलंदाजावर. स्ट्रायकिंग एंडला करण उभा आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला संकेत करणने चांगली बॅटिंग केली. षटकारांची जर संख्या बघितली आतापर्यंत 3 षटकार मारले, 4 चौकार मारले त्या करणने. हा चेंडू चांगला होता. थोडासा दूर ठेवला. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं सनीलने. ऑफस्टनच्या बाहेर. व्हाईट बॉल. 69 धावा अजूनही करायचे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. आता 68 करायचे आहेत. फुल टॉस. रबर स्टॅम्प शॉट थेट झाडामध्ये म्हणजेच त्या कॅबिनच्या वरती. सीमारेषे बाहेर षटकार. स्टील 61 टू विन. 61 धावा अजूनही करायच्या आहेत. धावसंख्या अगदी जरी आपण बघतो धावफलकावर 63 धावा. चला चेंडू लवकर पाठवा, नसेल तर दुसरा द्या. सामना सुरू करायचा आपल्याला. 61 धावा अजूनही हव्यात मैदानावर सामना जिंकण्यासाठी. सनीलच्या पुढच्या चेंडूवर षटकार आला. अजून काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. चांगला चेंडू होता. हा चांगला चेंडू होता. चांगलं कमबॅक केलंय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे एकूण 14 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि करायच्या त्या 61 धावा. 14-61 असं समीकरण आहे. स्ट्रायकिंगला करण. शॉर्ट ऑफ लेंथ. एक्स्ट्रा बाउन्स. कॉट बिहाइंड. फलंदाज बाद. करण बॅक टू डगआउट. न्यू बॅट्समन वैभव. जरा धावत जायचं वैभव. 30 धाव्यांची उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी करणने केली. चांगली बॅटिंग केली मैदानावर. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तिथे करायचा होता. अशा मुवमेंटला चांगला परफॉर्म केलाय तो करणने आपल्या बॅटमधून. स्ट्राईक एंडला वैभव. ओ हो हो, काय शॉट आहे. डायरेक्ट कंपाऊंड. AK-47
डॉट बॉल, निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 5 सुरू आहे. पंकज बॉलिंग मार्कवर एक वाईट स्वरूपात 4 धाव सुद्धा आलेले आहेत. आपण बघतो मैदानावर 10 चेंडू शिल्लक आहेत. 49 धावांची अजूनही गरज आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम चेंडू, वेगवान चेंडू आणि इथे फलंदाज बाद होईल. शुभम बॅक टू डगआउट रनआउटच्या स्वरूपामध्ये. साई आई 11 संघ, आई साई 11 संघ. 8 चेंडू 42. इनसाइड एज मागे जातो चेंडू. तिथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बाल बाल बच गया. बाल बाल बचावलाय आणि 2 धावा धावणी ते पूर्ण करतोय. आणि काय होते बघा मैदानावर 3 धावा धावणी ते पूर्ण होते. 3 धावा धावले आहेत फलंदाज. 3 धावा धावणी ते पूर्ण करतायत. 39 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू 19 धावा. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. 7 चेंडू 39 धावा. ऑन साइडला फटका होती एक्झिक्यूट केल्यासाठी क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. चेंडू कव्हर करतोय तोपर्यंत 2 दिवसापर्यंत सुरू आहे. 2 धावा इझिली कंप्लीट. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक. एक षटक पूर्ण आता बाकी आहे आणि 37 धावांची गरज आहे. 37 फ्रॉम द 6. 6 चेंडू 37 धावा. चला एनडीसीसीचे कॅप्टन संपर्क साधावा कमिटीशी. गाड्या सुटल्या. पहिलाच चेंडू त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला डीप स्क्वेअर लेग मध्ये. तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एक धाव तिथे फलंदाजाने कंप्लीट केली आहे. आता 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही करायचे ते 36 धावा. 5 चेंडू 36 धावा. 5 बॉल 36 टू विन. ऑन साइडला प्लेस केले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि सीमारेषा बाहेर. सरळ सीमारेषा बाहेर षटकार. 4 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. धावसंख्या 94 झालेली आहे. 30 धावांची अजूनही गरज. क्लीन बोल्ड. त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद.
ऋतिकने एक तरी षटकार मारला तर संदीप खाडे यांच्याकडून 500 रुपये. ऋतिक मिलारू संघाचे पॅकर्स आहे ते. नवीन फलंदाज ऋतिक ऑन स्ट्राईक. वेगवान चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धाब्यांची अजूनही गरज आहे. कोणाला कुठल्या गोष्टीची गरज असू दे निश्चित तो आवर्जून त्यांच्यासाठी मध्यरात्रीला सुद्धा उभा राहतो असा ऋतिक. कभी भी आवाज दो, ऋतिक का दरबार से कोई खाली हात नाही जाता है असा ऋतिक ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धाब्यांची अजूनही गरज आहे. लास्ट बॉल इन 30 रन्स टू विन. आणि ऋतिक अशा ठिकाणी घाबरलेला आहे. वाईट बॉल. एक चेंडू 29 धाब्यांची गरज आहे. चला लगेचच सामना संपल्यानंतर सिद्धिविनायक संघाने लगेच बाहेर यायचंय टॉस साठी. निर्धाव चेंडू आणि 28 धावेने सामना इथे जिंकलाय आणि थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. 124 धावेचं लक्ष होतं आणि त्यापैकी निश्चित म्हणणे किंवा सामना जिंकण्यासाठी चांगली बॅटिंग केली मैदानावर. चला क्षेत्ररक्षण कॅप्टन लवकर या. एनडीसीचे कॅप्टन आणि सिद्धिविनायकचे कॅप्टन. चला विलास नरवाडे तुमची लास्ट टुर्नामेंट आहे. लास्ट आहे तुमची. हे राख्या द्या. लास्ट टुर्नामेंट आहे विलासची. चला सिद्धिविनायकचे कॅप्टन